तर मित्रांनो, आपण आता नरसिंहवाडीमध्ये आलो आहे. आपल्या कोल्हापूर आपली ही कोल्हापूर सिरीज होणार आहे. तर तुम्ही या कोल्हापूर सिरीजला चांगले प्रसिद्ध आहात. मित्रांनो, आपण नरसिंहवाडीमध्ये आलो आहे. इकडून का आले? दर्शन घ्यायची लाईन ती. ही दर्शन लाईन एवढं लाईनमध्ये राहायचं आहे, लाईनमध्ये राहायचं आहे, एवढा बाहेरून दर्शन घेऊया. मित्रांनो, ही जी नदी बघताय ही कृष्णा नदी आहे आणि ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे या नदीचा उगम झाला आहे. तिथून ती शेवटी बंगालच्या महासागराला जाऊन मिळते. ही नदी उगमस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा सुमारे 1400 किलोमीटर इतका लांब प्रवास करते आणि ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातून वाहते. आपण मुख दर्शन घेऊया मित्रांनो, पण आपल्याला पुढे पण प्रवास करायचा आहे. गर्दी बघा मित्रांनो किती आहे. मित्रांनो, हे जे दिसतंय ॲक्च्युली हे पावसामधून पूर्ण हा डुबला जातो, कारण पाण्याचा एवढा फ्लो असतो की पूर्ण हा पाण्याखाली जाता पूर्ण हा मंदिर. तर मित्रांनो, हे बघताय ही आहे पंचगंगा नदी.
आणि ही आहे कृष्णा नदी. तर ह्या दोन्ही नद्यांचा संगम ह्या ठिकाणी होता. ते पाहताय हे आहे पंचगंगा. ही पंचगंगा ह्या साईडून येते आणि ही कृष्णा आहे ती ह्या साईडने येते. अशा दोन्ही नद्यांचा संगम इथे होतं. मित्रांनो, पंचगंगा या नदीला कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती अशा या 5 नद्या पंचगंगा नदीला येऊन मिळतात. म्हणून या नदीला पंचगंगा नदी म्हणून ओळखले जाते. ही लाईन आहे, ही अन्नछत्रासाठी लाईन आहे, जेवणाची लाईन. तर जेवणासाठी लाईन चालू झाली आहे. मित्रांनो, हे ठिकाण श्री नरसोबाची वाडी, ज्याला नृसिंहवाडी म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या सीमावर वसलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे भगवान श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार स्थळ मानले जाते आणि 15व्या शतकात भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून सर्वत्र पूजनीय असलेले श्री नरसिंह सरस्वती या पवित्र स्थळी आले. त्यांनी नदीकिनारी असलेल्या एका औदुंब वृक्षाखाली 12 वर्षे तपश्चर्या केली आणि ते हिमालयात जाण्यापूर्वी त्यांनी येथे रुग्णांना बरे करणे आणि दृष्टी परत मिळवून देणे असे अनेक विविध चमत्कार केले. मित्रांनो, आपण आता नरसिंहवाडी पूर्ण फिरून आलं मंदिर. तर आपण चला पुढचा प्रवासाला जाऊन निघूया.